हॅलो, कोणी कोणी शाळेमध्ये असताना हे मुरमुऱ्याचे लाडू खाल्ले आहेत सांगा मला. प्रत्येकजण प्रत्येकाने एकदा तरी हा लाडू खाल्लाच असेल ना. मधल्या सुट्टीत शाळेच्या बाहेर हे भरणीत भरून ठेवलेले मुरमुऱ्याचे लाडूचा आनंद घेतला असणारच ना. किती कुरकुरीत लागतात ना. हे असे घरी करायला गेलो तर कोणाचे मऊ होतात तर कोणाचे कठीण. तर चला मग आपली सिंपल पण युजफुल रेसिपी बघूया. तर सगळ्यात आधी आपल्याकडे जे मुरमुरे आहेत त्यांना हलकंसं असं गरम पॅनमध्ये भाजून घ्यायचं, म्हणजे ते कुरमुरीत होतात. हाताने एकदा चेक करायचं की कुरकुरीत झालेत का. त्याच पॅनमध्ये आपले जेवढी मुरमुरे आहेत त्या अंदाजाने गूळ घ्यायचा. इथे मी 1 बाउल गूळ घेतला आहे. त्यात अर्ध्यातला अर्धा कपच पाणी घालायचं आणि मिश्रण सगळं एकजीव करायचं. अशा बुडबुड्या येईपर्यंत मिश्रण शिजून द्यायचं. परत एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि आपला गुळाचा पाक तयार झाला आहे का चेक करायचं. पाकाचा घट्ट गोळा होऊन तो टणकन वाजतोय का बघायचं. तसं नाही झालं तर परत पाक अजून थोडा शिजून द्यायचा. नंतर चेक करायचं. टणकन आवाज आला की आपला पाक रेडी आहे असं समजायचं. चमचाभर तूप टाकायचं. मग लगेच गॅस बंद करून भाजून घेतलेले मुरमुरे त्यात टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं. ही प्रोसेस जरा फास्ट करावी लागते कारण पाक थंड झाला की गूळ घट्ट होतो. म्हणून पटपट मिक्स करून घ्यायचं. हाताला थोडंसं तूप लावायचं. छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे. गरम गरम आहे तोपर्यंतच वळून घ्यायचे. लहान मुलांना दुपारच्या स्नॅक्समध्ये देण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. कसे वाटले लाडू कमेंटमध्ये नक्की सांगा. भरपूर लाडू झाले होते माझे. अगदी 15 दिवस पुरतील असे माझ्या बाळासाठी. मुलांना बाहेरचं देण्याऐवजी असेच घरगुती पदार्थ तुम्ही तयार करून त्यांना देऊ शकता आणि ते खूप आवडीने देखील खाऊ शकता. इथे माझ्या बाळाने पहिल्यांदाच हा लाडू ट्राय केला, पण तिला भरपूर खूप आवडला. आणि यामध्ये आपण साखर नाही यूज करत, गूळ करतोय, त्यामुळे खूपच पौष्टिक असा लाडू आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की लाडूंची रेसिपी कशी वाटली. आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. बाय.